नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये. आपण 4-5 दिवस भेटलो नाही कारण मी एका लग्नाला गेली होती चेन्नईला आणि तिकडे वडा सांबार, इडली, डोसा, हे सांबार भात हे खाऊन कंटाळा आला. मग घरी आल्यावर काहीतरी तोंडाला चव हवी आहे म्हणून मग मी म्हटलं आता काय करूया. तर मला इथे सुका बाजार म्हणजे जवळा मिळाला. तर मी या कढईमध्ये जवळा भाजून घेतला आणि तो 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून पुन्हा नंतर मग तो पाण्यामध्ये असा भिजत घालून मी एक साईडला ठेवून दिला आहे. त्याचं कारण काय ते मी नंतर सांगते. साईडला मी कांदाही चिरून घेतला होता. कांदा असा जाडसरच चिरून घेतला आहे. यात मीठ घालून घेते म्हणजे कसं आपला कांदा लवकर मऊ व्हायला मदत होईल. आणि आता हा पुन्हा परतवून झाल्यावर याच्यामध्ये मी घालून घेणार आहे हळद आणि माझ्या आवडतं हिंग. हे सर्व घालून मी पुन्हा परतवून घेतलं आणि आता बरोबरीने याच्या मी घातलं आहे तिखट. हे आपलं साधी मिरची पावडर आहे. जसं आपल्याला तिखट हवं आहे ते अंदाजाने घालू शकता. एक साईडला मी बटाटेही सालासकट चिरून ठेवलेले होते. फक्त बटाटा धुवून स्वच्छ तो चिरून घेतला आहे. सालं काढायची नाही, यातलं सालासकट छान लागतं. त्यानंतर अनायसे माझ्याकडे एक कैरी पण होती, तर कैरीही घालून घेतली आहे. हे सर्व छान परतवून हा जवळा असा व्यवस्थित पिळून घेऊन आपण यात घालून घ्यायचा आहे. तर मी का बाजूला ठेवला होता पाण्यात, तर या खाली वाळू वगैरे बसण्यासाठी, म्हणजे त्यात जे कण असतात वाळूचे ते खाली बसतात जर तुम्ही असा धुवून बाजूला काढून ठेवला तर. आता हे सर्व मिश्रण मी मिक्स करून एक वाटण घालून घेते. हे वाटण आता मी चिंबोरीच्या कालवणासाठी केलं होतं, जे मला फ्रीजरमध्ये मिळालं, म्हणजे मी ठेवलं होतं काढून. तर तुम्हाला चिंबोरीचं कालवण आणि ह्या वाटणाची रेसिपी हवी असेल तर खालीच तुम्ही बघू शकता, लिंकमध्ये चिंबोरीचं कालवण लिहिलेलं आहे, ते ओपन करून बघा. आता यात मी पाणी घालून कशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी ती ॲडजस्ट केली. हे कालवण थोडं पातळसंच चांगलं लागतं. तर हे आता आपलं कालवण इथे म्हणजे मी सर्व वस्तू घालून घेतल्या. त्यामध्ये आता मी 2-3 कोकमाच्या फोडीही घालते कारण कैरी थोडीशी गोडसर होती. आणि मीठ ॲडजस्ट करून हे छान आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे सगळं. पुन्हा एकदा सारखं करून घ्यायचं आहे आणि यावर एक झाकण घालून घ्यायचं आहे. एक 5-10 मिनिटांनी झाकण उघडल्यानंतर तुम्ही बघू शकाल इथे मस्त कालवण रट्टा उकळलं आहे आणि घमघमाट सुटला आहे. तर कसं वाटलं आजचं कालवण आणि कसं वाटले आजची रेसिपी सांगायला मला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब तो बनता है बॉस. इथे बटाटा शिजलेला आहे, एक साईडला भातही झालेला आहे. आता आम्ही गरमागरम ताव मारणार आहोत. या मंडळी जेवायला. चला तर मग, धन्यवाद.